नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून, रविवार आहे आज लक्षात ठेवा, तर रथसप्तमीच्या उपवासाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. म्हणजे हा विषय खूप भावनेचा आणि खूप श्रद्धेचा विषय आहे. तर मी आज तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी उपवास न करता देखील अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू अर्पण कसे करणे आणि तुम्हाला पुण्य, समाधान आणि कृपा मिळते यावर तुम्हाला मी सविस्तर माहिती सांगणार आहे भक्तांनो. तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, स्किप करायचं नाही भक्तांनो, लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि चॅनलला लाईक करायचं आहे. जर चॅनलवरती नवीन आचरा तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबायचं आहे भक्तांनो. चला चालू करूया आपण माहितीला. चांग भलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं. रथसप्तमी म्हणजे काय भक्तांनो? रथसप्तमी हा सूर्योदयाचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवशी सूर्यदेव आपला 7 घोड्यांच्या रथातून उत्तरायणाची पूर्ण शक्ती घेऊन भ्रमण करतात, असे धार्मिक ग्रंथात सांगितलेलं आहे भक्तांनो. हा दिवस आरोग्य, अन्नधान्य, समाधान आणि आयुष्याला दिशा देणारा मानला जातो. तसेच रविवार प्लस रथसप्तमी बरोबर अत्यंत दुर्मिळ योग आहे, लक्षात ठेवा. दुर्मिळ योग आलेला आहे हा. तर माझ्या प्रिय बाळूमामाच्या भक्तांनो, रथसप्तमी जर रविवारी आली तर तो योग फारच दुर्मिळ आणि पुण्यदायी मानला जातो. रविवार हा सूर्यदेवाला समर्पित आहे. रथसप्तमी सूर्यदेवाचा महोत्सव आहे. अन्नपूर्णा माता अन्न, समृद्धी आणि समाधानाची देवी आहे, लक्षात ठेवा. या तिन्ही शक्ती एकत्रित आल्यावर घरातील दारिद्र्यता, अन्न टंचाई, मानसिक अस्थिरता कमी होते. अन्न चांगल्या पद्धतीने आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता होत नाही असे मानले जाते. तर भक्तांनो, उपवास नाही केला तरी चालेल. होय भक्तांनो, उपवास न केला तरी चालतो. पण भक्तांनो, शास्त्रात स्पष्ट सांगितले आहे की शरीरापेक्षा भाव मोठा असतो. आजकाल भक्तांनो, आजारपण, वय, कामाचा तणाव, अशक्तपणा यामुळे उपवास करणे शक्य नसेल तर उपवास न करता देखील अन्नपूर्णा मातेला एक वस्तू आपल्याला अर्पण केल्याने संपूर्ण उपवासाचे पुण्य फळ आपल्याला मिळते, लक्षात ठेवा भक्तांनो. तसेच अन्नपूर्णा माता कोण आहेत भक्तांनो? अन्नपूर्णा माता कोण आहेत? अन्नपूर्णा माता म्हणजे अन्न देणारी, पोट भरवणारी, समाधान देणारी, घरात कधी उपवासमार होऊ न देणारी देवी असते, लक्षात ठेवा. काशीमध्ये विराजमान असलेल्या अन्नपूर्णा मातेला स्वतः महादेव भिक्षा मागतात अशी कथा आहे भक्तांनो. याचा अर्थ असा आहे की अन्नाशिवाय कोणतेही यज्ञ नाही, पूजा, तप, साधना पूर्ण होत नाही भक्तांनो. याकडे लक्ष द्या. ही एक वस्तू कोणती अर्पण करावी भक्तांनो? तर अक्षता म्हणजे तांदूळ, हीच ती एक वस्तू भक्तांनो. आज रथसप्तमीला उपवास न केला तरी चालेल. अन्नपूर्णा मातेला फक्त मुठभर कच्चे तांदूळ अक्षता तुम्हाला अर्पण करायचे आहे भक्तांनो. तांदूळाचे धार्मिक महत्व काय आहे भक्तांनो? तांदूळ म्हणजे अन्नाचे बीज, लक्ष्मीचा वास, सात्विकता, शुद्धता. आपल्या हिंदू शास्त्रामध्ये असे स्पष्ट सांगितले आहे की ज्या घरात तांदूळ सन्मानाने वापरला जातो त्या घरात कधी अन्नाची कमतरता भासत नसते भक्तांनो. अर्पण कसे करावे? तांदूळ अर्पण कसे करावे सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगायचे झाल्यास सकाळी आणि दुपारी आपल्याला अर्पण करायचे आहे तांदूळ. घर स्वच्छ करा. देवघरात किंवा स्वयंपाकघरात दिवा लावा. एका वाटीत मुठभर कच्चे तांदूळ घ्यायचा आहे. मनात अन्नपूर्णा मातेला नमस्कार करायचा आहे भक्तांनो. आणि हे शब्द बोला. मनात जरी म्हटले तरी चालतील भक्तांनो. हे अन्नपूर्णा माता. कोणता शब्द म्हणायचा आहे? नीट लक्ष देऊन ऐका बंधू आणि भगिनींनो. हे अन्नपूर्णा माते, माझ्या घरात अन्नाची, समाधानाची आणि शांततेची कमतरता कधी पडू देऊ नकोस. ते तांदूळ देवी समोर ठेवा भक्तांनो. ते तांदूळ आपल्याला देवी समोर ठेवायचं आहे. तर अर्पणानंतर काय करायचं आहे भक्तांनो?
ते तांदूळ गायीला, पक्ष्यांना आणि गरजू व्यक्तींना द्यायचं आहे खायला. असे केल्याने अन्न दानाचे पुण्य मिळते. भक्तांनो, या उपायाचे अद्भुत फायदे काय आहेत? घरात अन्न कमी पडत नाही. घरात अन्न कमी पडत नाही. अन्नपूर्णा माता प्रसन्न झाली की स्वयंपाकघर कधी रिकामे राहत नाही. अचानक खर्च कमी होतो. अकारण खर्च, नुकसान, उधळपट्टी हळूहळू थांबते. भक्तांनो, मानसिक समाधान मिळते. पोट भरल्यावर जसे समाधान मिळते तसेच मनालाही शांती मिळते. भक्तांनो, मुलांचे आरोग्य सुधारते. घरातील मुलं आजारी पडत नाहीत. भूक नीट लागते. दारिद्र्यतेची छाया दूर जाते. हा उपाय नियमित केल्यास भक्तांनो, बंधू आणि भगिनींनो, हा उपाय नियमित केल्यास घरावरची गरिबी सावली हळूहळू निघून जाते. महिलांसाठी विशेष महत्त्व. अन्नपूर्णा माता ही गृहिणींची अधिष्ठित देवी आहे. ज्या स्त्रिया स्वयंपाक करताना अन्नाचा अपमान करत नाहीत, उष्टे अन्न फेकत नाहीत, भक्तांनो, अन्नावर पाय ठेवत नाहीत, त्याच्या घरात लक्ष्मी कायम टिकून राहते. आज या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. कोणत्या चुका करू नयेत? भक्तांनो, अन्न तुम्हाला वाया घालून द्यायचं नाही. तांदूळ जमिनीवर टाकू नका. भुकेल्या माणसाला नकार देऊ नका. स्वयंपाक घर अस्वच्छ ठेवू नका. सूर्योदय आणि अन्नपूर्णा मातेचा संबंध काय आहे? सूर्यदेव म्हणजे ऊर्जा, उष्णता, पचनशक्ती. अन्न म्हणजे शरीराची ताकद, जीवन. सूर्यदेवाची कृपा प्लस अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद, आरोग्य प्लस समाधान प्लस समृद्धी. हा उपाय कोण करू शकतो? भक्तांनो, स्त्री, पुरुष, वृद्ध, आजारी व्यक्ती, उपवास न करणारा कोणीही. भक्तांनो, कोणतीही अट नाही, कोणताही खर्च नाही, फक्त श्रद्धा पाहिजे. शेवटचा अत्यंत महत्त्वाचा संदेश. आजचा दिवस फक्त विधी करण्यासाठी नाही तर अन्नाचा आदर करण्यासाठी आहे. भक्तांनो, ज्या घरात अन्नाचा सन्मान होतो, ज्या घरात अन्नाचा सन्मान होतो त्या घरातून देव कधी दूर जात नाही. भक्तांनो, ठीक आहे, तर या गोष्टीकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. तसेच भक्तांनो, रथसप्तमीला अन्नपूर्णा मातेची कृपा लगेच कशी ओळखाल? हे संकेत दिसले तर समजा माता प्रसन्न आहे आपल्यावरती. तसेच भक्तांनो, रथसप्तमीला उपवास नाही केला तरी चालतो. अन्नपूर्णा मातेला मुठभर तांदूळ अर्पण करणे अत्यंत पुण्यकारक आहे. हा उपाय अन्न समाधान आणि समृद्धी वाढवतो. लक्षात ठेवा. हा उपाय केल्यानंतर अन्नपूर्णा मातेची कृपा झाली आहे का, हे कसे ओळखायचे ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. आणि भक्तांनो, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तुम्हाला. अन्नपूर्णा मातेची कृपा लगेच दिसत नाही, पण संकेत नक्की दिसतात. देव कधीही थेट समोर येत नाही, पण ती आपली उपस्थिती संकेतांच्या रूपात दाखवत असतो. जर रथसप्तमीला तुम्ही श्रद्धेने तांदूळ अर्पण केले असतील तर पुढील काही दिवसात हे बदल नक्की जाणवतील. संकेत नंबर 1 भक्तांनो, घरात अन्न अचानक जास्त शिल्लक राहू लागते. पूर्वी भक्तांनो अन्न कमी पडायचं, नेहमी बाहेरून मागवावं लागायचं. उपाय केल्यानंतर स्वयंपाक योग्य प्रमाणात होतो. अन्न वाया जात नाही. उरलेले अन्नही सन्मानाने वापरले जाते. हा अन्नपूर्णा मातेचा पहिला आशीर्वाद आहे. संकेत क्रमांक 2, घरात कोणीही उपाशी राहत नाही. भक्तांनो, वेळेवर जेवण होते. मुलांना भूक चांगली लागते. आजारी व्यक्ती थोडं का होईना पण खातात. हिंदू शास्त्र सांगतं भक्तांनो, आपल्या हिंदू शास्त्रामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की ज्या घरात उपाशीपणा जातो तिथे देवांचा आवाज सुरू होतो. संकेत क्रमांक 3, अचानक मदत करणारी व्यक्ती भेटते. कुणीतरी मदत करतो. अडकलेली कामे सुटतात. अन्न, पैसे किंवा साधनं योग्य वेळी मिळतात. भक्तांनो, ही थेट अन्नपूर्णा मातेची लीला असते. लक्षात ठेवा. संकेत क्रमांक 4, स्वयंपाकघरात शांतता आणि सकारात्मकता जाणवते. स्वयंपाकघरात चिडचिड होत नाही, मन प्रसन्न राहतं. घरातील वाद कमी होतात, कारण स्वयंपाकघर हे अन्नपूर्णा मातेचं स्थान आहे. तांदूळ अर्पण केल्यानंतर एक गोष्ट नक्की करा, तांदळाची कधीही अपमान करायचा नाही. भक्तांनो, जमिनीवर पडलेले तांदूळ तसेच सोडू नका. अन्नावर भांडण करू नका.
अन्नाला नावं ठेवायचं नाही कधीसुद्धा. अन्नाची निंदा म्हणजे स्वतःच्या नशिबाची निंदा असते, लक्षात ठेवा. गाईला किंवा पक्ष्यांना अन्न देण्याचं महत्त्व काय आहे? अर्पण केलेले तांदूळ भक्तांनो आपल्याला गाईला दिले तर लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते, पक्ष्यांना दिले तर पितृतृप्ती होते, गरजूंना दिले तर भक्तांनो संपूर्ण पुण्य मिळतं आपल्याला. यामुळे उपायांची ताकद दुप्पट वाढत असते. त्यामुळे तुम्हाला उपाय हे महत्त्वपूर्णाचे उपाय तुम्हाला नक्की करायचे आहे. स्त्रियांसाठी भक्तांनो अत्यंत महत्त्वाचा संदेश मी देतो. अन्नपूर्णा माता स्त्री रूपातच पूजली जाते. अन्नपूर्णा माता स्त्री रूपातच पूजली जाते भक्तांनो. जर घरातील स्त्री शांतपणे स्वयंपाक करत असेल, अन्नात प्रेम मिसळत असेल, अन्न वाया जाऊ देत नसेल तर भक्तांनो त्या घरात कधीही दारिद्र्यता टिकत नसते, लक्षात ठेवा. तर भक्तांनो उपाय केल्यानंतर या चुका केल्या तर कृपा थांबते. खूप जण इथे चुकतात भक्तांनो, खूप जण इथे चुकतात. उपाय करून लगेच परिणाम अपेक्षित ठेवते. दुसऱ्यांची थट्टा करणे हे काही खरं नाही. असे बोलणे अन्नदान थांबवणे भक्तांनो. श्रद्धा संयम फलप्राप्ती होत असते भक्तांनो. सूर्यदेव, अन्नपूर्णा माता आणि तुमचं नशीब. सूर्य शरीराला ऊर्जा देते, अन्न शरीर टिकवतो. अन्नपूर्णा माता जीवनात समाधान देते, लक्षात ठेवा. या तिघांचा समतोल साधला तर जीवनात कधी कमतरता राहत नाही. ठीक आहे. एक गरीब भक्तांनो, मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक गरीब ब्राह्मण कुटुंब, घरात अन्न नव्हतं, पण अन्नाचा अपमान कधी केला नाही त्यांनी. रथसप्तमीच्या दिवशी मुठभर तांदूळ अन्नपूर्णा मातेला अर्पण केले. काही दिवसात त्याच्या घरात अन्न, मान सन्मान आणि समाधान तिने वाढले भक्तांनो. हीच अन्नपूर्णा मातेची खरी कृपा आहे, आशीर्वाद आहे भक्तांनो. ठीक आहे. या गोष्टीकडे सर्वांनी श्रद्धेने लक्ष दिलं पाहिजे. आज ही भक्तांनो उपवास नाही केला तरी चालेल. भक्तांनो उपवास नाही केला तरी चालेल. या गोष्टीकडे आपल्याला लक्ष चांगल्या पद्धतीने दिले पाहिजे. मोठी पूजा नाही केली तरी चालेल, पण श्रद्धेने अन्नपूर्णा मातेला एक मोठं तांदूळ अर्पण केलं तर तुमचं जीवन बदलून जाईल. लक्ष. ठीक आहे. या गोष्टीकडे आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांनो लक्ष द्या. या उपाय सगळ्यांनी पाळा. तसेच भक्तांनो 40 दिवसानंतर अन्नपूर्णा माता क्षणिक नाही, त्या स्थैर्य देतात. लक्ष्मी माता येते आणि जाते, पण अन्नपूर्णा माता आली की ती घरात स्थिरावते. कारण जिथे अन्न आहे तिथे जीवन आहे. 40 दिवसांचा अन्न समृद्धी उपाय अत्यंत सोपा. हा उपाय भक्तांनो पुरुष, स्त्री, वृद्ध, आजारी व्यक्ती सगळे करू शकतात. काय लागेल भक्तांनो या उपायासाठी? तांदूळ, थोडी श्रद्धा, दररोज 2 मिनिटे लागतात. रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला हे करायचं आहे. स्वयंपाकघरात किंवा देवघरात दिवा लावायचा आहे. एका वाटीत थोडे कच्चे तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहे. मनात अन्नपूर्णा मातेला आठवायचं आहे तुम्हाला. हे शब्द तुम्हाला नक्की बोलायचे आहेत किंवा मनात म्हणायचे आहेत. हे अन्नपूर्णा माते, माझ्या घरातील अन्न, समाधान आणि शांतता कधीही कमी होऊन देऊ नकोस. ते तांदूळ त्या दिवशी तुम्हाला गाईला, पक्ष्यांना, गरजू व्यक्तीला द्यायचं आहे. असे 40 दिवस तुम्हाला सलग करायचं आहे. तर 40 दिवसात काय बदल दिसतात? पहिला बदल, अन्नाची किंमत कळू लागते. अन्न वाया घालवावेसे वाटत नाही. दुसरा बदल काय दिसतो? घरातील खर्च नियंत्रणात येतो. अकारण खर्च कमी होतो. तिसरा बदल काय होतो? स्वयंपाकघरात सकारात्मक ऊर्जा वाढते भक्तांनो. वाद, चिडचिड कमी होते. चौथा बदल, अचानक मदतीचे मार्ग उघडतात. नोकरी, कामात, व्यवसायात अडचणी कमी होतात भक्तांनो. जय बाळूमामा. बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं. अन्नपूर्णा मातेचे 7 शक्तिशाली संकेत हे दिसले तर समजा उपाय सफल झाला. अन्न शिजवताना मन प्रसन्न राहते. भुकेल्या व्यक्तीला मदत करण्याची इच्छा होते. अन्न पडले तर लगेच उचलून सन्मान ठेवला जातो. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवावेसे वाटते. घरात अन्न कमी आहे असे शब्द निघेनासे होतात. मुलांचे आरोग्य सुधारते. मनात सतत कृतज्ञतेची भावना येते. हेच अन्नपूर्णा मातेचे खरे आशीर्वाद आहेत. बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं. अन्नपूर्णा मातेचा अत्यंत सोपा मंत्र भक्तांनो
दररोज किंवा फक्त रथसप्तमीनंतर 7 दिवस तुम्हाला म्हणायचं आहे. ओम अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थेय भिक्षाद्येहि च पार्वती. मंत्र येत नसेल तरी फक्त तुम्हाला अन्नपूर्णा मातेय नमः, ओम अन्नपूर्णा मातेय नमः हे मनापासून म्हटले तरी सुद्धा पुरेसे आहे भक्तांनो. ठीक आहे. तर भक्तांनो, अशाच पद्धतीचे भक्तिमय संदेश तुम्हाला ऐकण्यासाठी, तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला लाईक करा. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन तुम्हाला नक्की दाबायचं आहे, जेणेकरून सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि चॅनलला, या व्हिडिओला एक लाईक नक्की तुम्हाला करायचं आहे भक्तांनो. कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष तुम्हाला करायचा आहे, माता लक्ष्मीचा जयघोष तुम्हाला करायचा आहे. आणि भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. नमस्कार. बाळूमामाच्या नावानं चांग भलं.